नमस्कार, ज्ञानज्योत कोचिंग क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये. आणि आपण आता तिसरा व्हिडिओ हा फक्त सिंपल टेन्स आणि कंटिन्यू टेन्स ज्यांना स्ट्रक्चर म्हणजे वाक्य रचना समजलेली नाहीये त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. आता या व्हिडिओ मध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला सिंपल टेन्स म्हणजे साधं वाक्य कसं ओळखायचं आहे. तर साध्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब नसतं, म्हणजे हेल्पिंग वर्ब नाही. हेल्पिंग वर्ब नाही म्हणजे काय की त्यामध्ये डायरेक्ट वर्ब असतं आणि सगळ्या प्रोनाउन पुढे आपल्याला फक्त वर्ब वापरायचं असतं आणि कधी कधी वाक्यामध्ये भाग पण नसतो. फॉर एक्झाम्पल आय प्लेड अ खो खो, बरोबर. तर यामध्ये काय आले, फक्त सब्जेक्ट आलाय आय आणि वर्ब टू म्हणून काय आले प्लेड, बरोबर, प्लस ऑब्जेक्ट. आणि आपण हा ऑब्जेक्ट जरी काढून टाकला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे काय येणार की मी खेळलो होतो. त्याचबरोबर आता दुसरं घ्या, आपण तरी पण आपण खो खो असं लिहू शकतो. आता पुढचा आपला टेन्स आहे हा प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स शिकत असताना आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये पण अशाच पद्धतीने हेल्पिंग वर्ब कुठेही येत नाही. फक्त सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस यस किंवा यस प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट आणि त्याचं वाक्य आपण लिहिलं आहे की आय प्ले अ खो खो. म्हणजे काय येतं की इथं जर सब्जेक्ट आपण ही घेतला तर तिथं काय होतं की यस किंवा यस प्रत्यय हा लागला जातो कुठे वर्बला. आणि वर्ब वन मध्ये यस आणि यस प्रत्यय लावण्यासाठी आपल्याला त्या शब्दाच्या वरचा शेवटचा अक्षर जर ए ई आय ओ यू म्हणजे स्वर असेल तर तिथं आपण ईएस प्रत्यय लावायचा आणि आता तिथं आपण यस हाच प्रत्यय लावायचा. म्हणजे इथे काय येणार ही प्लेज अ खो खो, तो क्रिकेट खेळतो. मग पुढचा घ्या आपल्याला फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला काय की भविष्यकाळ असतो आणि भविष्यकाळ म्हणजे काही एखादी घटना आपली पुढे घडणार आहे आणि पुढे घडणाऱ्या घटनेसाठी आपण काय करतो की होईल या शब्दाचा वापर करतो. म्हणजे वाक्य ओळखत असताना आपल्याला काय करायचं आहे की वर्ब टू जर असेल तर ते वाक्य भूतकाळातलं, वर्ब वन असेल तर ते वाक्य प्रेझेंट काळातलं आणि फ्युचर जर असेल तर त्यामध्ये फक्त विल या शब्दाचाच वापर केला जातो आणि वर्ब वन वापरलं जातं. उदाहरणार्थ आय विल प्ले अ खो खो आणि प्लेचा आपण अर्थ असा पकडू शकतो की नार आहे. म्हणजे क्रियापदाला नार जोडलं की आपल्याला काय होतं की विलचा अर्थ मिळतो. उदाहरणार्थ मी खो खो खेळणार आहे. आता हा झाला आपला सिंपल टेन्स. म्हणजे सिंपल टेन्स ओळखण्यासाठी आपल्याला एवढ्या ओळखीच्या ओळख आपल्याला भरपूर आहे. म्हणजे वर्ब टू असेल तर पास्ट सिंपल पास्ट टेन्स, जर वर्ब वन असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स आणि जर विल प्लस वर्ब वन असेल तर सिंपल फ्युचर टेन्स. आता आपण पुढचा काळ बघूया कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स हा क्रियापद टेन्स मधला दुसरा काळ. त्यामध्ये काय येतं सिंपल टेन्स हा पहिला झाला, त्यामध्ये आता दुसरा काळ आहे की कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येतं की पास्ट टेन्स आपण घेऊया पहिल्यांदा, बरोबर. आता पास्ट टेन्स मध्ये काय येतं की सब्जेक्ट जसाच्या तसा येतो, ऑब्जेक्ट जसा आहे तसाच येतो, त्यामध्ये देखील वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की वॉज आणि वेअर काय येतं, वॉज आणि वेअर प्लस वर्ब फोर आणि वर्ब फोर बनवत असताना आयएनजी प्रत्यय हा वर्बला लागत असतो. म्हणजे आपण आता वर्ब घेतलाय प्ले, तर इथं काय येणार की आय वॉज प्लेइंग अ खो खो. आता वॉज कोणापुढे वापरायचं आणि वेअर कोणापुढे वापरायचं हे पण आपण बघूया. आय, ही, शी, इट और नेम्स असतील तर वॉज आणि वी, यू,
दे यापुढे वेअर वेअरचा स्पेलिंग आपण वर असा देखील म्हणू शकतो. मग वाक्य बनवत असताना जर सब्जेक्ट आपण आयच्या जागेला ही घेतला, सब्जेक्ट जर आपण ही घेतला तर इथं आपलं काय होतं, आय ही वेअर सॉरी आय वॉजच येणार. पण आपण त्या ठिकाणी जर वी घेतलं तर वी वेअर प्लेइंग अ खो-खो. इतर कोणत्याही वाक्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आता आपला पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स नंतर आपण प्रेझेंट टेन्स घेऊया. प्रेझेंट टेन्स मध्ये काय की सब्जेक्ट जसा आहे तसा आहे, ऑब्जेक्ट जसा आहे तसा आहे, वर्ब फोर्म पण जसाच्या तसंच आहे. इकडे आपलं काय झालं होतं की प्रेझेंट मध्ये वर्ब वन आलं होतं, पास्ट मध्ये वर्ब टू होतं. पण कंटिन्यूअस काळामध्ये आपल्याला वर्ब कुठेही बदलत नाही. वर्ब काय होत आहे, वर्ब फोर. तिन्ही काळामध्ये देखील पास्ट असो, प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो वर्ब फोरच येतं. तर आता बघूया की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट आणि वाक्य तयार होताना काय होतं की आय च्या पुढे आपण एम वापरतो, म्हणून आय एम प्लेइंग अ खो-खो. अशा पद्धतीने आपण काय होतं की कंटिन्यूअस वाक्य रचना तयार केली जाते. आता यामध्ये आपल्याला तीन हेल्पिंग वर्ब आहेत आणि याचा अर्थ असतो की आहे. अर्थ काय असतो, एम इज आर आहे तो प्लस आहे, म्हणजे क्रियापदाला त जोडलं जातं. म्हणजे इथं प्ले जर असेल तर खेळ त येतं. जर इथं क्रियापद जाणे असेल गो असेल तर इथं गोईंगला जात येतं. आलं लक्षात. त्याच ठिकाणी इथं आपलं राहून गेलं वॉज आणि वेअर. याचा अर्थ असतो होता, होती आणि होते. पण त्याचबरोबर क्रियापदाला त हा प्रत्यय लागत असतो आणि म्हणून आपण तिथं वाक्य म्हणू शकतो की आई वॉज प्लेइंग अ खो-खो. तो खेळत, तो खो-खो खेळत होता. आय एम प्लेइंग अ खो-खो. एम आहे, एम चा अर्थ आहे त आहे, इज चा पण अर्थ आहे त आहे, आर चा पण अर्थ आहे त आहे. आय एम प्लेइंग अ खो-खो, मी खो-खो खेळत आहे. त्याचबरोबर एम इज आर मध्ये एम इज आर कुठं वापरायचं हे आपण पुढच्या ब्लॅकबोर्ड पुसल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नीट बघा. पुढं फ्युचर टेन्स आहे म्हणजे भविष्यकाळ. आता चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळामध्ये काय असतं की पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यामध्ये पण सब्जेक्ट बदलत नाही, ऑब्जेक्ट बदलत नाही, वर्ब फोर बदलत नाही. फक्त बदलतं काय तर हेल्पिंग वर्ब. काय बदलतं, हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब आहे विल बी. विल बी चा अर्थ असतो की असेल, असेल किंवा असणार, असतील. आता विल बी या हेल्पिंग वर्बचा आहे अधिक असेल, असेल किंवा असतील. म्हणजे ज्यावेळेस आपण वाक्य तयार करतो आय विल बी प्लेइंग अ खो-खो, मी खो-खो खेळत असेल. जर इथं सब्जेक्ट आपण ही घेतला तर काय ना, तो खेळत असेल, तो खो-खो खेळत असेल. जर त्या ठिकाणी जर स्त्रीलिंग घेतला, शी घेतला, ती खेळत असेल किंवा ते घेतला तर ते खेळत असतील. अशा पद्धतीने काय काय आपल्याला विल बी चा अर्थ हा लावायचा असतो आणि प्रत्येक प्रोनाउन पुढे हेच वर्ब वापरलं जातं. आता याच्या बरोबर आता आपण पुढे जाऊया आणि पुढचं मी तुम्हाला थोडक्यात सिंपल टेन्स पुसतो आणि एम इज आर किंवा वॉज वेअर किंवा विल बी प्रोनाउन चार्ट मध्ये कसा वापरायचा व कोणापुढे कोणतं वर्ब वापरायचे हे तुम्हाला शिकवून देतो. आता इथं पास्ट I, we, you, he, she, it आणि
नेम्स आणि इकडं दे. आता पास्ट मध्ये आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही शी इट नेम्स. या सगळ्यांसाठी देखील आपण वॉज वापरतो आणि दे साठी मात्र आपण वेअर वापरतो. त्याचबरोबर पास्ट झाला, प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये आय च्या पुढे एम, वी च्या पुढे आर, यू च्या पुढे आर आणि एकवचनी यू च्या पुढे पण आरच. ही शी इट नेम्स यांच्या पुढे पण इज आणि दे पुढे आर. आता अशा पद्धतीने आपण या प्रोनाउन चार्टची आपण माहिती देऊ शकतो. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तुम्ही, एकवचनी यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते एकवचनी आणि यामध्ये नावे प्रॉपर नाउन, दे म्हणजे आणि एकवचनी ते. आता इथं पण तसंच आहे आणि अशा पद्धतीने आपण हे वापरू शकतो. व विल बी फ्युचर मध्ये. आता इकडे हे पुसतो मी. फ्युचर टेन्स मध्ये आपण फक्त विल बी चाच वापर करत असतो. फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. I, we, you, he, she, it, they म्हणजे सर्वांपुढे will be हे हेल्पिंग वर्ब येते. लक्षात म्हणजे काय की सर्वांपुढे हेच हेल्पिंग वर्ब येतं. त्याच्यामुळे आता सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि पाठच करायचं की बाबा पास्ट जर असेल तर पास्ट मध्ये वॉज आणि वेअर कोणापुढे वापरायचं, प्रेझेंट मध्ये एम इज आर कोणापुढे वापरायचं व फ्युचर कंटिन्यूअस टेन्स मध्ये कोणापुढे वापरायचं. लक्षात. फ्युचर कंटिन्यूअस टेन्स लक्षात. तर अशा पद्धतीने आपण आज सिंपल टेन्स आणि कंटिन्यूअस टेन्स याविषयी एकत्र असा व्हिडिओ, हा आपला व्हिडिओ तिसरा आहे व तिसऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सरासरी सर्व काही माहिती तुम्हाला दिलेली आहे. मग त्यामध्ये तुम्ही कोणकोणती वाक्य तयार करू शकता किंवा कशी वाक्य तयार करायची याविषयी जर सांगायचं झालं तर तुम्हाला मी एक वाक्य तयार करून दाखवतो. तिन्ही काळा 6 काळामध्ये तुम्ही नवनवीन वर्ग घेऊ शकता व वाक्य तयार करू शकता. तर मग चला तर मग पाहूया. आपण वर्ब घेऊया. प्ले. प्ले आता झालेला आहे आपलं. गो घेऊयात आपण. गो म्हणजे जाणे. आता पहिला काळ आहे आपला सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि कंटिन्यूअस पास्ट, कंटिन्यूअस प्रेझेंट व कंटिन्यूअस फ्युचर. आता इथं आपण करत असताना आता आपण काय करू, आय गो. लक्षात म्हणजे मी जातो. आय गो म्हणजे सोपी वाक्य घेऊया. मी जातो. पास्ट मध्ये सॉरी प्रेझेंट मध्ये आपल्याला वर्ब टू येतं म्हणजे आय
वेंट, मी गेलो होतो. आय गो, सिंपल फ्युचर मध्ये आय विल गो. त्याचबरोबर कंटिन्युअस मध्ये आता काय येणार, कंटिन्युअस पास्ट मध्ये आय वॉज गोइंग. त्याचबरोबर प्रेझेंट मध्ये काय येणार, आय एम गोइंग. आणि कंटिन्युअस फ्युचर मध्ये आय विल बी गोइंग. लक्षात म्हणजे काय की आपण अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रत्येक वर्ब वापरून वाक्य तयार करू शकतो. आता यामध्ये आपण गो मध्ये आपण लिहू शकतो की आय वेंट टू पंढरपूर. त्याचबरोबर आय गो टू क्लासेस. त्याचबरोबर आय विल गो टू स्कूल. आय वॉज गोइंग टू मार्केट. आय एम गोइंग टू पुणे. आय विल बी गोइंग टू मुंबई. म्हणजे अशा पद्धतीने आपण कोणताही पुढं प्रोनाउन वापरून पुढं वाक्य ऑब्जेक्ट आपण बनवू शकतो आणि वाक्याचा अर्थ पण लावू शकतो. पण वाक्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे आता या ठिकाणी जर वाक्याची आपण जोड केली सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब व वर्ब, अशा पद्धतीने आपल्याला वाक्याच्या रचना पाहाव्या लागतात व अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. आता व्हिडिओ सगळ्यांना चांगला वाटला असेल, समजला असेल अशी मी आशा करतो. व जर तुम्हाला काही शंका असल्यास मला कमेंट करून जरूर नक्की सांगा आणि त्यामध्ये मी तुमच्या प्रश्नांचं किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या पण मला दाखवून द्या, जेणेकरून माझ्याकडून काही चुकीचं तुम्हाला शिकवलं जाणार नाही याची देखील मला दक्षता घ्यावीच लागेल. आणि अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आपल्या क्लासेसचा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करा. धन्यवाद.